धाराशिवमधील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या शिवाजी कापसेंनी शिवसेनेत प्रवेश केला। शिवसेनेत आज ते प्रवेश करणार आहेत। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीमध्ये आज शिवसेनेत पक्षप्रवेश होणार आहे। शिवाजी कापसे हे धाराशिव कळंब या विधानसभेसाठी इच्छुक। कलम 370 रद्द करून केंद्रातील भाजप सरकारने काय मिळवले असा सवाल जम्मू आणि काश्मीरचे माजी अर्थमंत्री तसेच बँकिंग क्षेत्रातील तज्ज्ञ हसीब दाबरू यांनी केलाय। एका वृत्तपत्राच्या मुलाखतीत केलाय। असुरक्षिततेमुळे कोणीही गुंतवणुकीस तयार होत नसल्याचं त्यांनी म्हटलं। लोकसभा निवडणुकीत झालेला गोंधळ पुन्हा विधानसभेला होणार नाही याची काळजी घेण्याचे आदेश मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी दिलेत। आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने सर्व जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना गोंधळ टाळण्याचे आदेश दिले। पंतप्रधान मोदी 20 सप्टेंबर रोजी मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। यावेळी कौशल्य विकास केंद्राचा प्रारंभ करणार आहेत। पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्टार्टअप योजनेचाही शुभारंभ मोदींच्या हस्ते होणार आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी 27 सप्टेंबर रोजी पुणे दौऱ्यावर जाणार आहेत। यावेळी शिवाजीनगर ते स्वारगेट या नव्या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान उद्घाटन करणार आहेत। तर पुण्यातील एसपी कॉलेजच्या मैदानावर पंतप्रधान नरेंद्र मोदींची जाहीर सभाही होणार आहे। उपराष्ट्रपती जगदीप धनखड आजपासून 2 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत। या दौऱ्यादरम्यान धनखड मुंबई आणि नागपूरला भेट देणार आहेत। ते मुंबईत संविधान मंदिराचं तर नागपूरमध्ये रामदेव बाबा विद्यापीठात डिजिटल टॉवरचं उद्घाटन करणार आहेत। भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री जे.पी. नड्डा आज मुंबई दौऱ्यावर येणार आहेत। लालबागच्या राजासह मुंबईतील अनेक गणपती मंडळांना जे.पी. नड्डा भेट देणार आहेत। नंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांसोबत जे.पी. नड्डांची सागर निवासस्थानी महत्त्वाची बैठक होणार आहे। गतवर्षाच्या खरीप हंगामातील कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना 1,600 कोटींची मदत देण्याचा निर्णय सरकारने घेतला। या मदतीने तातडीने वितरण करण्याचे आदेश कृषी आयुक्तांना देण्यात आले। राज्यातील 24 उपजिल्हाधिकाऱ्यांना भारतीय प्रशासन सेवेत बढती देण्याचा प्रस्ताव दाखल करताना नियम डावलल्याची तक्रार करण्यात आली। महाराष्ट्र राज्य अधिकारी संघटनेसह 3 संघटनांनी मुख्य सचिवांकडे याबाबतची तक्रार दिली। स्वित्झर्लंडमध्ये उघडकीस आलेल्या आर्थिक घोटाळ्याशी संबंधित अदानी प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने पूर्ण हाती घ्यावी अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली। काँग्रेसचे जयराम रमेश यांनी ही मागणी केली। आरबीआयचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांना जगात वाढत असलेल्या कर्जाबाबत तीव्र चिंता व्यक्त केली। दास यांनी सिंगापूरमध्ये फ्युचर ऑफ फायनान्स फोरम 2024 मध्ये जगाला सावध केले। ॲटोलिया स्फोट प्रकरणी बडतर्फ पोलीस कॉन्स्टेबल विनायक शिंदे यांना मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। उच्च न्यायालयाने 50,000 रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर शिंदे यांची सुटका करण्याचे निर्देश दिले। बंगळुरूतील वाहतूक कोंडी सोडण्यासाठी एआय तंत्रज्ञानाची मदत घेतली जाणार आहे। शहरातील प्रमुख चौकांवर एआय तंत्रज्ञानावर आधारित ॲडॉप्टिव्ह ट्रॅफिक कंट्रोल सिस्टीमवर चालणारे सिग्नल्स बसवण्यात येणार आहेत। दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना काल सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला। निवडणुकीच्या तोंडावर केजरीवाल यांनी सुटका झाल्याने आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षाला मोठा फायदा होईल अशी प्रतिक्रिया दिली आपच्या नेत्यांनी दिली।